सोलापुरातील साबळेवाडी वस्ती पाण्याखाली गेलेली आहे। सीना नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। पुराच्या वेढ्यामुळे नदीनं रौद्ररूप धारण केलंय। 70 ते 80 कुटुंबियांच्या स्थलांतराचे प्रयत्न सध्या सुरू आहे। तर भीषण अशी पूर परिस्थिती सोलापुरात निर्माण झालेली आहे। सोलापुरात पुराच्या वेढ्यामुळे 70 ते 80 कुटुंब हे अडचणीत आहे। परिस्थितीचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। हा कुठला तलाव नाही किंवा नदी नाही, हे हा जो परिसर आहे तो घराचा परिसर आहे। आपण पाहू शकता सोलापुरात गेल्या 10 ते 15 दिवसापासून मुसळधार असा ढगफुटी पाऊस पडतोय आणि घर जे आहेत ते अख्खी पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जे वृद्ध नागरिक आहेत त्यांना जे आहेत इथे गावचे तरुण जे आहेत ते या पाण्यातून घेऊन येतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षरशः सीना नदीला जो आहे तो महापूर आलेला आहे आणि या घराला पाण्याने जे आहे तो वेढा घेतलेला आहे। संपूर्ण घर जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। जेव्हा पाण्याची गरज होती तेव्हा पाणी नव्हतं, मात्र आता तेव्हाही नुकसान झालं आणि आता या आसमानी संकटामुळे सुद्धा आमचं नुकसान झालं। प्रशासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होते। आता प्रशासन याकडे कशा पद्धतीनं पाहतं हे याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर। सोलापुरातली ही भीषण दृश्य आहे। साबळेवाडी वस्ती पाण्याखाली गेलेली आहे। सीना नदीला पूर आलाय आणि त्यामुळे जवळच्या या वस्तीत पुराचा वेढा बसलेला आहे। कमरे इतकं पाणी या परिसरात साचलेलं आहे।